राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि सर्वच पक्षांनी अगदी जय्यत तयारी सुरू केली आहे। पुण्यात सुद्धा सकाळपासूनच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखती जी आहे ती सुरू केली आहे आणि मोठी गर्दी जी आहे ते सध्या त्यांच्या ज्या कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोर आपल्याला दिसतंय। खरं तर ज्यांच्या मुलाखती झाले ते इच्छुक उमेदवार सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। ताई, खरं तर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुलाखती घेत आहेत। काय नक्की चर्चा होती, काय तुम्हाला दादांनी सांगितलंय? दादांनी एवढंच सांगितलंय की तन मन धन अर्पण करा, साम दाम दंड भेद कुठली नीती अवलंबा, पण पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका इथं राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाच पाहिजेत। हे दादांनी आम्हाला म्हणजे अगदी कळकळीने एकदम तळमळीनं अगदी जीवाभावापासून सांगितलंय की तुम्ही आज सर्वसामान्य लोकांपर्यंत जा, राष्ट्रवादीची विचारधारा पोचवा आणि राष्ट्रवादी हा पक्ष पुन्हा एकदा सत्तेत कसा येईल या अनुषंगाने तुम्ही कामं करा, हेच फक्त आम्हाला दादांनी आज सांगितलेलं आहे। तर दादांसाठी सुद्धा ही प्रतिष्ठेची लढाई आहे आणि त्याची कमान सारी आता तुमच्या उमेदवारांच्या हातामध्ये आहे। जवळपास अनेक वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, मात्र अजितदादा पवार आता स्वतंत्र म्हणजे तुम्ही स्वतंत्र लढणार आहे, समोर भाजपाचं आव्हान असणार आहे, तर कसं हे आव्हान तुम्ही पेलू शकताय? जरी भाजपाचं आव्हान असलं तरी जो भाजपा काय धुतल्या तांदळाचा पक्ष नाहीये, भाजपा हा भ्रष्टाचारी पक्ष आहे। आज तत्कालीन आयुक्त जे आहेत शेखर सिंह हे भ्रष्टाचाराने बरबटलेला अधिकारी होता, त्याची उचलबांगडी केली कुठं, कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला केली। आणि पिंपरी चिंचवड महापालिका ही आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये एक नंबरची सोन्याची महापालिका म्हणून गणली जायची। पत्रकार साहेब, तुम्हालाही सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तुम्ही अनभिज्ञ नाही आहात। आणि त्याच महापालिकेवर आज 750 करोड रुपयांचा बोजा या भाजपच्या भ्रष्टाचारी लोकांनी करून ठेवलेला आहे। ती अगदी चाटून पुसून पिंपरी चिंचवडची महापालिका या लोकांनी खाल्लेली आहे। आणि पुन्हा आता तुम्ही सर्वसामान्य जरी सर्वे केलात प्रभागामध्ये जाऊन पिंपरी चिंचवडमध्ये, तरी तुम्हाला सर्वसामान्य जनतेच्या ज्या प्रक्रिया आहेत तर त्या प्रतिक्रिया येतील की आम्हाला राष्ट्रवादी परवडली पण भाजप नको। खरं तर तुम्ही भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष आहे असं म्हणतात, पण सत्तेत तर तुम्ही त्यांच्यात मांडीला मांडी घालून जेवायला बसलात। हे बघा, सत्ता वरच्या स्थानी आहे आणि इथं कोण कुणाचा, आता शेवटी काय आहे, केंद्रामध्ये कोण आहे, भाजप आहे, राज्यामध्ये कोण आहे, भाजप आहे, मग इथं चालतं कुणाचं, चालता बोलता मालक कोण आहे, भाजप आहे। त्याच्यामुळे तुम्ही जरी म्हणत असाल की तुम्ही सत्तेत बसलाय, तरी पण सत्तेत जर आता मला एक सांगा, तुम्ही जर त्यांच्या मांडीला मांडी एखादा समजा कुष्ठरोगी आहे आणि त्याच्या मांडीला मांडी लावून जर तुम्ही बसलात तर तुम्ही कुष्ठरोगी होणार का? पिंपरी चिंचवड भाजपची सत्ता आहे ना, म्हणून ते म्हणतात। यस। आणखी काही इच्छुक उमेदवार आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ। दादांना भेटलाय, दादांनी तुमच्या मुलाखती घेतल्यात, काय दादाला तुम्ही आश्वासित केलं, दादांनी तुम्हाला काय सल्ले दिले? ऍक्च्युली मी अश्विनी चंद्रकांत तापकीर, प्रभाग क्रमांक 27 मधून इच्छुक उमेदवार आहे। पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष या पदावर सध्या मी कार्यरत आहे। आमचे मार्गदर्शक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेले 9-10 वर्ष झालं काम करत आहे आणि हे काम करत असताना आमच्या प्रभागामध्ये बीजेपीची सत्ता आहे। खरं तर लेडीजमध्ये पाहायला गेलं तर आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम लेडीजला येतो, कारण सगळ्या लेडीज घरी असतात आणि त्यांना प्रत्येक संकटांना सामोरं जावं लागतं, जसं की ड्रेनेजची कामं व्यवस्थित झालेली नाही, रस्त्यांची कामं चांगली झालेली नाहीयेत आणि आमच्या प्रभागामध्ये स्ट्रीट लाईटची सुद्धा कमी आहे। संध्याकाळी 7 नंतर खूप अंधार असतो, त्यामुळे लेडीज काही सेफ्टी नाहीयेत। अशा वेगवेगळ्या अनेक समस्या आहेत आमच्या प्रभागामध्ये, की त्या प्रभागामधल्या जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या समस्या तर मी सोडवण्याचा प्रयत्न तर करतच आहे। पण असं वाटतं मला की आता दादांनी जर मला उमेदवारी म्हणून आता हे केलं तर मी ह्या प्रभागातल्या समस्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू शकते। धन्यवाद। ताई सुद्धा आपल्या सोबत आहेत। अब की बार 100 पार असा नारा भाजपाने खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दिला आहे। मोठं तगडं आव्हान असणार आहे, या आव्हानाकडे कसं बघताय? तुमची रणनीती आज अजितदादा सर्वांच्या मुलाखती घेत आहेत, तुम्ही पण पक्षाच्या एका प्रवक्त्या आहेत किंवा नेत्या आहेत, तर काय कसं हे आव्हान तुमच्या समोर असणार आहे? मुळात लक्षात घ्या की निवडणूक आल्यानंतर प्रत्येक पक्ष हे आव्हान किंवा 100% किंवा 100च्या पार किंवा 165 पार हे देणार, ते प्रत्येक पक्षाला त्याचा अधिकार आहे। मुळामध्ये 2017 मध्ये भाजप
जास्त संख्येने आल्यानंतर आता त्याला 5 वर्ष लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्वीपासून होता. पिंपरी चिंचवड खऱ्या अर्थाने जर विकसित झालेलं तुम्हाला दिसत असेल तर ते फक्त आणि फक्त माननीय अजितदादांमुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडचे मतदार ठरवणार आहेत की त्यांना राष्ट्रवादीला द्यायचंय का बीजेपीला द्यायचंय. नक्कीच आम्ही जरी महायुतीत असेल तरी तो राज्याचा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपचा महापौर 5 वर्ष होता. आता त्या 5 वर्षामध्ये किती काम झालंय, किती लोकांच्या आकांक्षा सुविधा किंवा त्यांना मिळाल्यात, या सगळ्या गोष्टीचं भान मतदारांना सुद्धा आहे आणि तेवढे मतदार सुज्ञ सुद्धा आहेत. या ज्या काही तुम्हाला उमेदवार आमच्या भगिनी दिसत आहेत 50% असल्यामुळे निश्चित त्यांची संख्या जास्त आहे. परंतु माननीय अजितदादा प्रत्येक महिलेला तिचं नाव, तिचं शिक्षण आणि तिला प्रभागाचं नाव माहिती असताना प्रभागाचा भौगोलिक काही जो थोडा भाग की त्यांना तेवढं नॉलेज आहे का नाही आणि त्या महिला तेवढी तयारी करून आलेल्या आहेत. कारण का सगळ्या काही वेल एज्युकेटेड आहे आणि जर काही कमी शिकलेल्या असतील तर त्या अनुभवाने परिपक्व आहेत. त्याच्यामुळे त्यांनाही छान वाटलं की माननीय अजितदादा स्वतः आपली मुलाखत घेतात आणि त्या त्यांच्या प्रभागातलं प्रेझेंटेशन किंवा एक्सप्लेनेशन हे आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसमोर देतात. आता उमेदवारी त्यांना मिळणार आहे की नाही मिळणार आहे हे वरिष्ठ बसून त्यांना तो एबी फॉर्म थोड्याच दिवसात ते जाहीर होईल. खरं तर पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी ज्यावेळेस जाहीर झाली होती त्याच वेळेस तुमच्या पक्षाने आक्षेप घेतला होता की भाजपाने त्यांची रणनीती आखून हा प्रारूप यादी या ठिकाणी आखलेली आहे. कारण की अनेक मतदार जे आहेत ते दुसऱ्या प्रभागामध्ये शिफ्ट केलेले होते. याच्यावरती सुद्धा तुम्हाला असं वाटतं की भाजपाने आणखी दुसरी काही असे केले. दुसरी गोष्ट म्हणजे आता नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये सुद्धा लाडकी बहिणीचं कार्ड असेल ते एकनाथ शिंदे खेळताना दिसत आहेत किंवा भाजप म्हणतंय की आम्ही विकास करतायत. तसं तुम्ही कुठल्या मुद्द्याला धरून समजा जनतेसमोर जाणार आहात आणि काय की मतदारासाठी मागणी करणार मताची. एक लाडकी बहीण योजना फक्त ना देवेंद्र फडणवीस साहेबांची ना फक्त एकनाथ शिंदे साहेबांची, ही माननीय अजितदादा हे अर्थमंत्री आहेत लक्षात घ्या. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही महायुतीची योजना आहे. स्थानिक स्वराज्याच्या जेव्हा निवडणुका होतात दादांचा प्रशासनावर असलेलं काम, असलेला वचक, केलेला विकास या सगळ्या गोष्टी, कारण का माननीय अजितदादा पिंपरी चिंचवड असू द्या नाही तर पुणे असू द्या त्याच्यामध्ये जर मुख्यमंत्र्यांचं बघितलं तर ना त्यांचं पिंपरी चिंचवड ना पुणे, त्यांना 5 वर्ष जी दिली आहेत तो लोकांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. पुणे जरी महानगरपालिका असेल तर तुम्हाला माहिती आहे की दोन्हीकडेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौर उपमहापौर राहिलेले आहेत. त्यांचं असलेलं काम हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे जी रणनीती आहे की आमचा उमेदवार म्हणजे आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचं असलेलं काम, त्यांची ती तत्परता आणि आमचे जे उमेदवार आहेत ते पक्षाच्या ध्येय धोरणातनं अनेक लोक उलट महायुती झाली नाही म्हणून आनंदित आहेत आणि आम्ही आनंदित आहोत. कारण का 165 आता पिंपरी चिंचवडची लोकसंख्या मला नाही माहिती पण पुण्याची जर 165 धरली तर आज ही जी गर्दी दिसतीये ही राष्ट्रवादीतनं उमेदवारी मागण्यासाठी आहे. याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रत्येक घरामध्ये असलेली प्रतिमा, माननीय अजितदादांचं असलेलं काम, त्यातनं तुम्हाला या 15 जानेवारीला मतदानातनंच राष्ट्रवादीचा महापौर झालेला निश्चित दिसेल. खरं तर राष्ट्रवादीमधली जी अस्वस्थता तुमची होती ती तुम्ही सातत्यानं दाखवत होतात. आता तुम्ही खरं तर ही तुमचं कुठंतरी समाधान झालंय का? तुम्ही आज अजितदादांना भेटलाय, त्यांच्यासोबत तुमच्या ज्या मनातली जी काही खतखत होती ती त्यांच्यासमोर मांडलेली आहे का? आणि दुसरी म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही कुठल्या प्रभागातून लढणार आहेत त्या अनुषंगाने माझी पक्षाची अस्वस्थता नव्हती, पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर अस्वस्थता होती. 1, 2 हो मी निवडणूक लढणार आहे कारण का मी निवडणुकीसाठीच राजकारणात आलेली आहे. त्यामुळे मी निवडणूक कुठून लढणार आहे तर प्रभाग 25 मधून शनिवारपेठ आणि महात्मा फुले मंडई आणि प्रभाग 26 दोन्हीकडे अ आणि ब ओबीसी महिला आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी तर निवडणुका आम्ही 3 वर्ष वाटच बघत होतो. आम्ही घराघरातनं लोकांशी संपर्क करून फक्त प्रभागातच नाही तर महाराष्ट्रभर काम केलेलं आहे माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे निश्चित निवडणुका लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण जागेवर निवडणुका लढणार आहेत. त्याच्यामुळे 165 जागेवर उमेदवार देताना भाजप 165 जणांना देणार आहे, आम्ही 165 जणांना देणार आहे आणि मतदारांचा कौल आहे तो माननीय अजितदादांना म्हणजे राष्ट्रवादीच्या काँग्रेस पार्टीला नक्की तुम्हाला मिळालेला दिसेल. खरं तर सकाळपासून आज अजितदादा जे आहेत ते इच्छुकांची मुलाखती घेतात. साधारण आतापर्यंत किती जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत? तुमच्या हातामध्ये सुद्धा एक फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये नक्की काय मायना आहे? माझ्या हातात फॉर्म आहे हा
पुणे महानगरपालिकेच्या इच्छुकांच्या उमेदवारीसाठी आम्ही पुणे शहर युनिटने काढलेला फॉर्म आहे. आता सकाळपासून ज्या मुलाखती चालल्यात त्या पिंपरी चिंचवडच्या चालल्यात. साधारणतः एखाद दुसरा वॉर्ड झाल्यानंतर पूर्ण पिंपरी चिंचवडच्या मुलाखती बऱ्यापैकी आज त्या ठिकाणी संपतील. पुण्यामध्ये जो आम्ही फॉर्म काढलाय त्याच्यामध्ये साधारणतः जो निवडणुकीचा फॉर्म भरला जातो त्याच्यामध्ये जी आवश्यक माहिती होती ती पण आम्ही घेतली. त्याचबरोबर बूथ कमिट्या आपण इथं पाहत असाल तर क्रियाशील सदस्यांचं नाव काय हे आम्ही विचारलं, म्हणजे त्या कार्यकर्त्यांनी किती क्रियाशील सदस्य नेमलेत किंवा बूथ कमिटी, अनुक्रमांक, मोबाईल क्रमांक, हा सगळा डेटा आमच्याकडं पक्षाच्या फॉर्म बरोबरच असणार आहे, जेणेकरून निवडणुकीच्या संदर्भात जे काही कामकाज करायला लागतं त्यावेळेला एक गठ्ठा एका ठिकाणी एका फाईलमध्ये हे सर्व मटेरियल उपलब्ध असेल. राहता प्रश्न निवडणुकीच्या बाबतीतला, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. लोकसभा विधानसभा ही खूप मोठ्या पद्धतीची निवडणूक आहे, परंतु ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ज्यासाठी आयुष्यभर गल्लीबोळामध्ये लोकांमध्ये हे कार्यकर्ते काम करत असतात, त्यांना संधी मिळावी म्हणून या ठिकाणी बहुतांशी पक्ष हे आपापले लढणार आहेत. आम्ही पण तसंच करतोय. त्याच्यामध्ये अजितदादांसारखं नेतृत्व आमच्याकडे असणं, पहाटे 6 वाजल्यापासून दुपारी 3 रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत पुणे शहरामध्ये काम करताना आपण पाहिलंय. आणि ह्या नेतृत्वाच्या कामाच्या जोरावरती पुणेकरांच्या समोर आम्ही, पिंपरी चिंचवडकरांच्या समोर आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी आम्ही जातोय आणि मतदार राजाला आम्हाला निवडून द्यावं, आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं हे साकडं घालतोय. तर पूर्वीच्या निवडणुकीमध्ये बघितलं नाही, पूर्वीच्या महानगरपालिकेच्या मध्ये संख्याबळ बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपाचं जास्त आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपाचं जास्त आहे. त्यामुळे एक आव्हानात्मक निवडणूक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटात सुद्धा विचार करताय किंवा त्यांच्याकडून अशी काही तुम्हाला विचारणा किंवा तुमच्याकडून विचारणा नाही, तुम्ही संयुक्त लढण्याचा असा काही विचार सध्या सुरू आहे का? संयुक्तपणे विचार वगैरे हे सर्व निर्णय त्यांच्या पक्षाचे श्रेष्ठी, आमच्या पक्षाचे श्रेष्ठी हेच घेत असतात. त्याच्यामध्ये काही आम्ही त्यात मत द्यावं आणि ते मत त्या ठिकाणी काय हा विषयच नाहीये. हा पूर्णपणे प्रत्येक पक्षाच्या श्रेष्ठींचा जो निर्णय असतो तो त्यांनी घ्यायचा असतो आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी तो पाळायचा असतो आणि त्या दृष्टीने पुढे जायचं असतं. आणखी काही या ठिकाणी उमेदवार आहेत. खरं तर तुम्ही अजितदादा पवारांची भेट घेतली आहे, मुलाखत झाली आहे, काय तुमच्याच नेमकी चर्चा झाली आहे, काय ठरलं आहे उमेदवारीच्या संदर्भात? उमेदवारीचा निर्णय सन्माननीय अजितदादाच घेतील, पण मी एक इच्छुक आहे, तरुण इच्छुक आहे, चांगलं कार्य चालू आहे समाजकारणात, राजकारणात. मी माझी इच्छा जाहीर केली की मला 7 नंबर प्रभागातून लढायचं आहे, पण दादांनी हा वेळ दिला आणि मला सन्मान, माझा खरं कालच प्रवेश झाला आहे पक्षात आणि तरी मला हा सन्मान दिला आणि मला वेळ दिली, ह्याच्यात मी दादांना आणि पक्षाचं मी खूप आभार मानतो. आणि संधी दिली तर संधीचं सोनं करीन, तरुणांसाठी आणि सगळ्यांसाठीच प्रभागाचं एक विकासाचं मॉडेल नक्की उभं करीन. दादांना काय आश्वासित केलंय तुम्ही उमेदवारी दिली तर विजय होण्यासाठी? मी त्यांना सांगितलं, दादांना शब्द दिला की उमेदवारी दिली तर संधीचं सोनं करीन, विजयाचा गुलाल नक्की उडवीन आणि त्यानंतर प्रभागाचा 100% विकास करीन. एकंदरीत आपण बघू शकतोय खरं तर अजितदादा पवार स्वतः सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते दादांना भेटतायत, दादा त्यांची मुलाखत घेत आहेत आणि दादांना सर्व खरं तर इच्छुक उमेदवार जे आहेत ते त्यांना आश्वासित करतायत की तुम्ही आम्हाला उमेदवारी द्या, विजयाचा गुलाल आम्ही नक्कीच उधळू, असं जे अजित पवारांसमोर हे आश्वासित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.